संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांच्यावरती नाव न घेता टीका केलेली आहे। आपल्यासोबत राजू शिंदे आहेत। शिंदे साहेब, काय सांगाल तुम्ही? शिरसाट यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 8 दिवसात शिवसेनेत आले, ही निष्ठा असते का? आणि 25-25 वर्ष ज्यांनी शिवसेनेत काम केलं त्यांना का तिकीट दिलं नाही? आणि तो माणूस आज कुठं आहे, म्हणजे तुम्ही कुठं आहात, असा तुमच्यावरती प्रश्न उपस्थित केला आहे। त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांनी त्यांची निष्ठा तपासावं पहिले, ते किती निष्ठावंत आहे। 4-4 वेळेस त्यांना उद्धव साहेबांनी असेल, बाळासाहेबांनी असेल तिकीट दिलेत। जे रिक्षा चालत होते आज डिफेंडरमध्ये फिरतायत, ते कोणामुळे फिरतायत, कोणामुळे ते इतके आज 3-3, 4 वेळेस आमदार आणि आज मंत्री जर झाले असतील तरी ते उद्धव साहेबाचे, बाळासाहेबांचेच आशीर्वाद आहे। आणि ते निष्ठेची गप्पा त्यांनी मारू नये। आणि मी आज तिथंच आहे, अजून मी शिवसेनेमध्येच आहे। आणि मला जे तिकीट दिलं 8 दिवसात येऊन, तर माझ्यामध्ये काहीतरी बघितलं असेल ना। जे दुपारी 1 ते 5 वाजेला झोपायचे निवडणुकीत, ते रात्रंदिवस फिरत होते। त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात फिरणार म्हणत होते, पूर्ण संभाजीनगर सोडलं नाही त्यांनी एकही दिवस, पूर्ण परिवार कामाला लागला होता। हे राजू शिंदेमुळे लागला होता। आणि उद्धव साहेबांना माहीत होतं की मी त्यांना पाडू शकतो। त्यांनी जर पैसे वाटले नसते 100% मी निवडून आलो असतो आणि 1000% मी माझा विजय झालेला आहे। लोकांनी मला भरभरून 1,06,000च्या वरती मतदान दिलेलं आहे। हे काही कमी मतदान नाही। 3 वेळेस आमदार राहिल्यानंतर आणि इतकं सर्व असल्यानंतर सुद्धा लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली। पण आता त्यांनीच कबूल केलं आहे की ह्यावेळेस मला खूप पैसे लागलेत म्हणून। याचा अर्थ त्यांनी पैसे वाटून निवडून आलेले, त्यांनी यायचं असतं मग बिना पैशाचं, मग समजलं असतं त्यांना किती त्यांना मतदान होतं म्हणून। पण त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये। म्हणजे संजय शिरसाट यांनी पैसे वाटून विजय मिळवला असा तुमचा आरोप आहे? 1000% त्यांना। आणि मी स्वतः माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे। आणि पैसे वाटताना 3 नंबरचं बटन दाबा, धनुष्यबाणला मतदान करा म्हणणारा नगरसेवक, त्याची व्हिडिओ क्लिप आहे। आणि त्या बेसवर मी ते अपीलमध्ये, कोर्टामध्ये सुद्धा मी त्याचं रेट पिटिशन दाखल केली, इलेक्शन पिटिशन, आणि कोर्टाने ॲक्सेप्ट केलेली आहे। पैसे मतदान, जे मुस्लिम समाजाचं मतदान होणार नव्हतं त्यांना पैसे देऊन मतदान करू नका म्हणून त्याचं आधार कार्ड जमा केलं, ते सुद्धा क्लिप आहे। त्याचं ऑनलाईन इन कॅमेरा जॉब आहे त्या आरोपीचा। पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग करून मतदारावरती लाठीचार्ज केला, मतदार करणाऱ्यावरती, हा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे। या पुराव्याच्या आधारे मी कोर्टात सुद्धा दाखल केलेला आहे। आणि त्याने सुद्धा त्यांच्या सत्कारामध्ये कबूल केलं आहे की मला ह्यावेळेस खूप पैसे लागलेत आणि मी पण मोकळे हात सोडले होते। याचा अर्थ काय होतो की ते पैसे वाटून निवडून आलेले, ते काही कामामुळं किंवा त्यांच्या खूप चांगलं काम आहे जनतेला माहिती म्हणून त्याच्यामुळं नाही, पैशामुळे आलेत। आणि त्यांनी आता पालकमंत्री झालेत, त्यांनी आता पालकासारखं वागावं, त्यांनी बाप होण्याचा प्रयत्न करू नये। साधारण किती पैसे वाटले असावेत संजय शिरसाट यांनी निवडणूक जिंकण्यासाठी? ते बापचं कट करा बघतात, चांगले वाटत नाही एवढं कट करण्यात। होईल, कट होईल ते। बरं, पण साधारण किती पैसे वाटले असावे, तुमचं काय मत आहे त्याच्यावर? आता त्यांच्या काही लोकांकडून जे काही भेटत आहे, समजा त्यांचे माझे काही कॉमन मित्र आहे, त्यांच्याकडून मला असं माहिती मिळते की 60-70 करोड रुपये त्यांना ह्या निवडणुकीत लागले म्हणून। आता 60-70 करोड रुपये त्यांनी वाटले असतील तर मग काम न करता मी माणूस निवडून येतो? मला वाटत नाही, मला तर 1 रुपया लागला नाही। मी बिना पैशाचे 1,06,000 मतदान घेतले, त्यात फरक कळतो। 60 ते 70 कोटी रुपये संजय शिरसाटांनी वाटले त्यावेळेस निवडून आले ना। आणि त्यांनी कबूल केलं की यावेळेस खूप पैसे लागले म्हणून, ते तेवढं फक्त। तर हे होते राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की संजय शिरसाट यांनी 60 ते 70 कोटी रुपये वाटून या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।